पाठ 10वा कालमापन. मुलांनो, घड्याळ बघून त्याच्यातली वेळ ओळखणं तुम्हाला आता छान जमतं. सांगा बरं, या घड्याळात किती वाजलेत? 2:25 बरोबर. आणि या घड्याळामध्ये 7:50. अगदी छान. आता यानंतर चौकटीत लिहिलेली वेळ त्यावरील घड्याळात काट्यांनी दाखवा. या घड्याळात 4:30 वाजलेत. बरोबर. आणि या घड्याळात 9:15 वाजलेत. अगदी बरोबर. आता आपण सेकंदाची ओळख करून घेऊया. या घड्याळामध्ये आपल्याला 3 काटे दिसतायत. घड्याळात 3:05 झालीयेत हे आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यावरून समजलं. पण हा जो तिसरा काटा आहे तो 10 वर आहे. या काट्याला म्हणायचं सेकंद काटा. हा काटा खूप भरभर फिरताना दिसतो. 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ मोजायची असेल तर सेकंद हे अगदी लहान एकक वापरतात. सेकंद काटा एक घर पुढे जातो तेव्हा 1 सेकंद होतो. तो 1 फेरी पूर्ण करतो म्हणजे 60 घरं फिरतो तेव्हा 60 सेकंद होतात. आणि तेवढ्या वेळात मिनिट काटा किती पुढे जातो तर 1 घर म्हणजेच 1 मिनिट होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग आता या घड्याळात किती वाजलेत तर 3:05 आणि 50 सेकंद झालेत. तुमच्या धावण्याच्या शर्यतीत वेळ मोजताना सेकंदाचा उपयोग होतो. यानंतर मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार रात्री 12 वाजता एक दिवस संपून दुसरा दिवस सुरू झाला असं मानतात आणि तेव्हापासून दुसऱ्या दिवसाची वेळ घड्याळात दिसते. रात्री 12 वाजून गेल्यावर 1 तास झाला की 1 वाजतो. मग 2, 3, 4 याप्रमाणे दुपारचे 12 पर्यंत. मग दुपारचे 12 वाजून गेल्यावर पुन्हा 1, 2, 3 टिंब 12 वाजतात. आता दुपारच्या 12च्या आधीची वेळ याला म्हणायचं मध्यान्हपूर्व किंवा AM आणि दुपारच्या 12 नंतरची वेळ ही मध्यान्होत्तर किंवा PM अशी सांगतात. कालमापनाच्या या पद्धतीला 12 ताशी कालमापन पद्धत म्हणतात. आता यानंतर 24 ताशी कालमापन. मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर अशी विभागणी नको असली तर 24 ताशी कालमापन पद्धत वापरायची. रेल्वे, विमान, बस यांच्या वेळापत्रकांसाठी ही पद्धत वापरतात. यामध्ये दुपारी 12 नंतर पुन्हा 1, 2, 3 असं म्हणायच्या ऐवजी 12 नंतर 13, 14, 15 असं 24 पर्यंत मोजायचं. तुम्ही डिजिटल घड्याळ बघितलंय की नाही? त्यामध्ये सकाळचे 6:20 ही वेळ कशी दाखवतात तर 6 मग विसर्ग 20 बरोबर. आणि संध्याकाळचे 6:20 18 मग मध्ये 2 टिंब विसर्ग 20 बरोबर. मग आता रात्री जेव्हा 12 वाजतात म्हणजेच थोडक्यात 24 तास पूर्ण होतात तेव्हा डिजिटल घड्याळामध्ये 00:00 अशी वेळ दिसते. त्यावेळी आपल्या नेहमीच्या 12 ताशी घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजलेले असतात. आलंय लक्षात तुमच्या? आता बघा हां, 12 ताशी कालमापन आणि 24 ताशी कालमापन असे आपण 2 खण करूया. या घड्याळामध्ये रात्री 12:05 झाली आहेत. मग 12 ताशी कालमापनात ते कसं दिसेल तर 00:05 AM आणि 24 ताशीमध्ये 00:05. त्याला AM PM काहीच नाही. आता या घड्याळात रात्री 1:20 झाली आहेत तर काय दिसेल 1:20 AM आणि 24 ताशीत 1:20. आता दुपारी 12:05 झाली तर 12 ताशीमध्ये कसं दिसेल 12:05 PM आणि 24 ताशीत 12:05. रात्री 10:15 झाली तर 12 ताशीत कसं दिसेल 10:15 PM
आणि 24 ताशीत 22:15. कळलंय? आता दुपारचे 12 वाजले की आपल्याला 12 ताशीत कसे दिसणार? 12:00 आणि 24 ताशीत 12:00 आणि रात्रीचे 12 वाजले की 12 ताशीत दिसणार 12:00 आणि 24 ताशीमध्ये 00:00 म्हणजे 24. आले का लक्षात? आता या ठिकाणी 12 ताशी घड्याळातली वेळ दिली आहे, ती 24 ताशी घड्याळात कशी दाखवली जाईल ते सांगा. मध्यान्ह पूर्व 10:30 10:30 बरोबर. मध्यान्होत्तर 1:20 13:20 बरोबर. आता जोड्या जुळवूया. 12 ताशी कालमापन आणि 24 ताशी कालमापन. सकाळी 9:10 24 ताशीमध्ये 9:10. दुपारी 2:10 14:10. सायंकाळी 5:25 17:25. रात्री 11:10 23:10. सकाळी 7:25 7:25. आता बेरीज करूया. 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे. तास आणि मिनिटांचे असे 2 खण करूया. पहिल्यांदा करूया मिनिटांची बेरीज. 0 अधिक 5 बरोबर 5, 3 अधिक 5 बरोबर 8. त्यानंतर तासांची बेरीज 2 अधिक 4 बरोबर 6, म्हणजे 6 तास 85 मिनिटे. आता 85 मिनिटे म्हणजे 60 अधिक 25 मिनिटे म्हणजेच 1 तास 25 मिनिटे. आता हा 1 तास आपण 6 तासात मिळवू, म्हणून उत्तर आलं 7 तास 25 मिनिटे. त्यानंतर वजाबाकी. 5 तास 20 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. पहिल्यांदा खण करूया आणि मिनिटांची वजाबाकी करू. 20 मिनिटातून 35 मिनिटे वजा करता येणार नाहीत, म्हणून 1 तास मोकळा करून त्याची 60 मिनिटे केली. म्हणून आता तास झाले 4 आणि मिनिटामध्ये 60 अधिक 20 म्हणजे 80 मिनिटे. 80 मिनिटे वजा 35 मिनिटे बरोबर 45 मिनिटे. आणि आता तासांच्या वजाबाकीत 4 वजा 2 बरोबर 2, म्हणून 2 तास 45 मिनिटे. पुढचं उदाहरण. दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला? 3 तास 45 मिनिटे अधिक 2 तास 30 मिनिटे. 2.5 म्हणजे 2 तास 30 मिनिटे. यांची करू बेरीज. मिनिटांच्या बेरजेत 5 अधिक 0 5, 4 अधिक 3 7. तासांच्या बेरजेत 3 अधिक 2 बरोबर 5. आता 75 मिनिटे म्हणजे 60 अधिक 15 मिनिटे म्हणजेच 1 तास 15 मिनिटे. म्हणून हा 1 तास तासामध्ये मिळवू, म्हणून 6 तास 15 मिनिटे. म्हणजे चित्रपट 6:15 संपला. पुढचं उदाहरण. रामभाऊंनी रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 11:15 वाजता बंद केला, तर त्यांनी किती वेळ पंप चालू ठेवला? आपण 24 ताशी कालमापनाचा उपयोग करू. रात्री 10:30 म्हणजे 10:30 मिनिटे म्हणजेच 22:30 मिनिटे आणि 11:15 म्हणजे 11:45 मिनिटे म्हणजेच 23 तास 45 मिनिटे. आता करू वजाबाकी. 23 तास 45 मिनिटे वजा 22 तास 30 मिनिटे. मिनिटांची वजाबाकी आली 15, तासांची वजाबाकी 1, म्हणून रामभाऊंनी 1 तास 15 मिनिटे पंप चालू ठेवला.